मग मला सांगा, सप्ताहामध्ये पंगत असेल, आता सप्ताहात पंगत ही भजन करण्यासाठी का लोकांना जेवू घालण्यासाठी? भजन करण्यासाठी. कारण नुसतं भजनाकरता लोक येणार नाहीत, म्हणून याला भोजनाची काय दिलेली, संगती दिलेली. मग इथं खाल्ल्याच्या नंतर जेवढं खाल्लं तेवढं काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे, हरिपाठाला आलं पाहिजे, काकड्याला आलं पाहिजे, नगर प्रदक्षिण्याला आलं पाहिजे, रामकथेला आलं पाहिजे, नाही तर ऋण होत असतं. मग ऋण होऊ नये हे फेडावं लागत असतं. आमचे गुरुजी सांगायचे, मधुकरी खाल्ल्याच्या नंतर जप करायचा, देवाचं नामस्मरण करायचं, कारण ते फेडावं लागतं. देवाचं ऋण आहे आपल्यावर. सांगितलेलं आहे संतांनी, जेने हा जीव दिला दान. त्याचा आवाज व्यवस्थित ठेवा. तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे जोया भिवरेचे तिरी, कट धरुनिया करी पाऊले समची साजिरे अंतरी धरुनी राहिलो. प्रत्येकाचं ऋण आहे, कथाकाराचं ऋण आहे तुमच्यावर. 7 दिवस ज्या व्यासाने तुम्हाला कथा सांगितली, शेवटच्या दिवशी काहीतरी त्याला द्या, उत्तीर्ण व्हा. तसं उत्तीर्ण होता येत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. पण ही परंपरा आहे. असेच लोक रांगेला लागले. आणि एक श्रीमंत माणूस रांगेला लागला, आरतीला बोलवलं होतं बाहेरून. त्याला म्हटले, आज शेठजीच्या हाताने आरती. आता शेठजीच्या हाताने आरती झाली, पण लोकांना वाटलं शेठजी काहीतरी मोठी दक्षिणा देतील महाराजाला, मोठी नोट काढतील. तेव्हा मी नवीनच कथाकार होतो. मी 5वी 6वी पासून कथा करतो. 5वी 6वी 7वीला असताना कथा कीर्तन करत होतो. पण तेव्हा 4 आणे चालत होते. किती आणे? 4 आणे. 4 आणे शेठजीनं खिशातून काढले, असे मुठीमध्ये दाबून धरले. उन्हाळ्याचे दिवस, रांगेत उभे होते ते शेठजी, आणि त्या पात्रात सोडायचे होते, असे टाकायचे होते, कारण ती कोणाला दिसता कामा नाही. झाकली मूठ, हो. ते आला घाम, उन्हाळ्याचे दिवस. तो एक 4 आणे चिटकले हाताला. हाताला चिटकल्याच्या नंतर असे टाकायचे होते. त्याने पुन्हा असे घेतले, पाहिल्याच्या नंतर पुन्हा खिशात टाकले. शेजाऱ्याने विचारलं, का हो महाराजाला द्यायचे होते, खिशात का टाकले? ते शेठजी म्हणे, मला द्यायची इच्छा आहे, पण माझ्या 4 आण्याला महाराजाकडे जायची इच्छा नाही. असे काही चिकट प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये असतात. देवाचं तसं नाही. देव ऐश्वर्य संपन्न आहे, लक्ष्मी ज्याची दासी आहे. पण जर कोणी काही मागितलं, देवाचा स्वभाव सांगतो तुम्हाला. माणसाचा स्वभाव असा आहे, आपण जास्त मागावं तेव्हा ते कमी देतात, नाही का? जास्त मागितल्यावर काय देतात? कमी देतात. देवाचा स्वभाव याच्या विरुद्ध आहे. आपण कमी मागावं, तो जास्त देतो. उदाहरण बघा तुम्ही, भागवतामध्ये, शिवमहापुराणामध्ये कथा आलेली आहे. एक छोटासा बालक रडू लागला. खूप दरिद्र होता. शिवमहापुराणात कथा आलेली. आणि गरिबी होती. मामाच्या गावी तो राहत होता आईच्या बरोबर. आणि त्याला त्याची आई दूध समजून काय पाजायची? पीठ पाजायची, पिठाचं दूध तयार करायची. रडायचं ते लेकरू, त्याचं नाव होतं उपमन्यू. मग ती आई काय करायची? पिठाचं दूध करायची आणि त्याला पाजायची. पण एक दिवस काय झाला, प्रसंग असा घडला की तो मुलगा राजाच्या घरी गेला. आणि राजाच्या घरी गेल्याच्या नंतर राजाचा राजपुत्र आणि उपमन्यूची मैत्री झाली. आता राजाच्या राजकुमाराची दूध पिण्याची वेळ झाली, आणि राणीने त्या राजकुमाराला ग्लासामध्ये दूध दिला. आता ते राजाच्या घरचं दूध. त्या दुधामध्ये काय सांगावं तुम्हाला, केसर टाकलेलं होतं, इलायची टाकलेली होती, अजून काय काय टाकतात ते, चारोळ्या टाकलेल्या होत्या, मनुके टाकले होते, किसमिस, काजू, बदाम, अमुक धमुक, एवढं काही सांगत नाही, उगाच पाणी सुटायचं आपल्या तोंडाला, नाही का? आणि एवढं सुंदर दूध त्या राजकुमाराला प्यायला दिलं. पण राणीचा स्वभाव दयाळू होता. 1 ग्लास राजकुमाराला दिला आणि 1 ग्लास उपमन्यूला दिला. उपमन्यूने ते दूध पिलं. आणि उपमन्यूने विचार केला, अरे आपली आई आपल्याला जे पाजते ते दूध नेमकं कशाचं? दुधात फरक आहे ना. गाईचं दूध वेगळं, म्हशीचं दूध वेगळं, नाही का? मेंढीचं दूध वेगळं. दुधामध्ये फरक आहे. त्या उपमन्यूने आईला प्रश्न केला, आई एवढे दिवस तू मला काय पाजत होती? आई म्हटली, दूध पाजत होते. आई तू माझ्या बरोबर खोटं बोलत आहेस, तू दूध पाजलं नाही, खरं सांग. तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं, बाळा आपल्या घरी गाय नाही, म्हैस नाही, शेळी नाही, मेंढी नाही,
आणि तुला मी दूध कुठून देऊ, पैसे घेऊन देऊ शकत नाही, कारण आपण दरिद्री आहोत, गरीब आहोत. मग आई तू काय करत होती? म्हटले मी तुला पिठाचं दूध तयार करून पाजत होते. आई मला दूध कुठे मिळेल? तेव्हा आईने सांगितलं बाळा दूध देवाकडे मिळेल, देवाकडे माग. लहान होता उपमन्यू 5 वर्षाचा, त्याने एक वाटी घेतली कटोरा दुधाचा आणि देवाच्या समोर, महादेवाच्या समोर बसला. देवा मला वाटीभर काय द्या? दूध द्या. वाटीभर दूध द्या, वाटीभर दूध द्या, वाटीभर दूध द्या. एक दिवस नाही अनेक वर्ष त्याने काय केली? देवाकडे दुधाची मागणी केली आणि देव प्रसन्न झाले. मागितलं होतं वाटीभर. शिराचा सागर उपमन्यू, आढळपदे बाळ बैसविला, आढळपदे बाळ बैसविला, आढळपदे बाळ बैसविला, बाळ बैसविला. शिराचा सागर उपमन्यू, शिराचा सागर उपमन्यू, शिराचा सागर उपमन्यू, आढळपदे बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्यू. मागितलं होतं वाटीभर, देवानं दिला समुद्र. मग देवाचा स्वभाव आहे, त्याला कमी मागा तो जास्त देतो आणि माणसाला जास्त मागा ते कमी देतात. आता सध्या हे चालू आहे, काय काय चालू आहे? कोण म्हणलं कुंभमेळा? कुंभमेळा काय साधू होता का काय? ते हे चालू आहे सध्या, काय सोयरिकी. लग्नाचं नाव काढलं की पोरं हसले. त्याला वाटलं हे बाबा जमवते का कानू आपलं. आता लय अवघड आहे. आता 2-3 दिवसापूर्वी कीर्तन होतं. पेट्रोल पंपावर गाडी नेली डिझेल भरायला. ते डिझेल भरणारं पोरग मायाकडं पायी, एकदा त्या टाकीकडं पायी, एकदा मायाकडं पायी, टाकीकडं पायी. त्याला म्हणलं काऊन पाहिलं मायाकडं? ते म्हणे महाराज तुम्हाला काही कळतं का? कळतं का म्हटलं, म्हणलं रताळ्या मला काही कळल्यावर मी घ्या भगव्या कपड्यात असतो का? ज्याला कळतंय ते भगवे कपडे कशाला घालील? ते 2-2 बायका करायलेत ना. काय पाहिजे तुला? काय सांगायचं? काय नाही म्हणले. मग लग्न कधी होईल? आता मी मनातली मनात हसलो. म्हणलं मग झालं नाही तर गावगाव हिंडायला लागलो गोसाई होऊन. त्याच्या लग्नाचा मेळ कधी लाव? आता ज्याला त्याला तेच पडलेले. प्रत्येक गावात आम्ही कीर्तनाला गेलो की असे 10-20 पोरं येतात. त्याला वाटते बाबाची सेवा केल्यावर तरी मेळ बसत नाही का? ताण नका घेऊ, मेळच बसत नाही. तयारी ठेवा, आता पुन्हा कुंभमेळा नाशिकचा येणार आहे. विठ्ठल विठ्ठल तर त्या सोयरिकीमध्ये सोयरीक जमवताना मुलीच्या कडचे किती मागतात हो? कमी मागतात का ते? मुलाकडले आपलं उलट झालं नाही का? मला सवय नाही ना या गोष्टीची. सोयरिकीत काय आपण जात नाही. ते मुलाकडचे जास्त मागतात नाही का? हुंडा मागतात, सोनं मागतात, चांदी मागतात. पहिला जमाना गेला हो. आता तर मागायचंच नाही. ते म्हणतात फक्त मुलगी द्या. ते त्याच्यानं गाणंच काढलं नाही का? हुंडा नको मामा फक्त. आता मामालाच पोरगी नाही काय? मामी देईल का तो यावली करू? विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य एवढंच. जुन्या काळामध्ये नवरदेवाला द्यायचे नाही का? हे देण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. काही महाराज म्हणतात आमचे हुंडा बंद करा, हुंडा बंद झाला पाहिजे. पण मी म्हणतो हुंडा बंद कशाला करता? अरे मुलासाठी वावरं घेऊन ठेवता, मुलासाठी प्लॉटिंग घेऊन ठेवता, मुलासाठी पैसा जमा करून ठेवता. मुलगी काय आकाशातून पडलेली का? तिला तेवढाही अधिकार नाही. हुंडा द्या. कन्यादान करणं हे सगळ्यात मोठं पुण्य आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मी तुम्हाला कंजूस व्यक्ती सांगितलं ना, किती कंजूस माणूस असू द्या, एकदाही ज्याने गावात पंगत केलेली नसू द्या, सप्ताहाची पंगत नाही, द्वादशीची पंगत नाही, कशाचीच नाही, पण त्याच्या घरी जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या निमित्तानं का होईना तो गावाला काय करतो? जेवू घालतो. म्हणजे कन्या आपल्या वडिलाकडून काय करून घेत असते? पुण्य कर्म करून घेत असते. म्हणून कन्या असणं गरजेचं आहे. एक मुलगी आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. त्या त्या काळामध्ये त्या त्या वस्तू द्यायचे. एका
पूर्वीचा काळ, एकुलता एक मुलगा आणि त्याची सोयरीक जमवत असताना भरपूर जमीन होती त्याच्या घरी, 25-30 एकर. आणि मग त्या म्हातारीला एकुलता एक मुलगा, जुनी बाई ती, नवरदेवाची माय, तिला कोणीतरी असं डोक्यात तिच्या भूत भरून दिलं की आपल्या तुझ्या बाळाला म्हणे, तुझ्या मुलाला आपल्याला किती हुंडा घ्यायचा? अर्धा लाख हुंडा घ्यायचा. किती घ्यायचा? अर्धा लाख. हे जुन्या बायाचं गणित नाही का? आता अर्धा लाख हिच्या बापाला माहित नव्हतं अर्धा लाख म्हणजे काय. हिला वाटलं खूप मोठा हुंडा असं ना अर्धा लाख. तिच्या डोक्यात ते पक्क बसलं, आपल्या मुलाच्या लग्नात किती हुंडा घ्यायचा? अर्धा लाख. जुनी बाई. मग पाहुणे आले, सोयरीक होऊ लागली. आणि सोयरीक होता होता मग आता त्या नवरीकडच्याला वाटलं याच्या घरी 25-30 एकर जमीन आहे, एकुलता एक मुलगा आहे. त्या काळात फारसा हुंडा नव्हता. मग ते म्हटले असं करा, 75,000 सोयरीक पक्की करा. किती मध्ये? 75,000. नवरदेवाची माय आली, ती म्हणली तुम्ही काय येडे झाले का काय? एकुलता एक मुलगा आहे आणि 25 एकर आमच्या घरी काय शेती. तुमचा 75 तिकडच ठेवा, मी घेईल तर अर्धा लाखच घेईल. हातानं किती कमी केले? 25 कमी केले. कशामुळे कमी झाले? विठ्ठल विठ्ठल त्याला जास्त द्यायचा होता, पण हिने हातानं काय केला? कमी केला. कमी घेत नाहीत लोक. असा एवढा हुंडा द्या, तेवढा हुंडा द्या. पूर्वी हट्ट धरायचे, मागतात जास्त पण मिळतो कमी. कारण कोणाकडे मागायले? ते सामान्य माणसाकडे मागायले. देवाकडे मागून पहा, देवाला कमी मागितलं की देव काय करतो? जास्त देतो. उपमन्यूने वाटीभर मागितलं, देवाने समुद्र दिला. अहो सुदामाने तर काहीच मागितलं नव्हतं नाही का? पण देवाचा स्वभाव आहे, घेसी तेव्हा देशी ऐसा ससे उदार. सुदामाने चिमूटभर पोहे दिले. शुद्ध भाव दे कोणी या, भाव स्वर्णाचा दिला गा. शुद्ध भाव दे कोणी या, सुदा ब्राह्मण दुःखे दरिद्र पिढीला सुदामा मुष्टीभर पोहे घेऊन, मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला गा. मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला गा. शुद्ध भाव दे कोणी या, गाव सोन्याचा दिला गा. विठ्ठल विठोबाचा धर्म जागो, जगात रूप जागो. अघोरा सृष्टी देतो, त्याचे नाम उच्चार. हे सुदामा ब्राह्मण, मुक्तिदारे द्रिपणे. हे सुदामा ब्राह्मण, दुःखदायी पिढीला. मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनिया दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी रक्षे सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला गा. शुद्ध भाव देखून या, गाव स्वर्णाचा दिला गा. भगवान परमात्म्याने एवढी उदारता भगवंताकडे. सुदामाला स्वर्णाचं नगर दिलं. उपमन्यूला वाटीभर दुधाच्या मोबदल्यामध्ये मागितलं होतं, वाटीभर दिला समुद्र. म्हणून यश श्री औदार्य
आता ज्ञान, भगवंताकडे किती ज्ञान आहे, कारण भगवंतासारखा ज्ञानी या जगामध्ये कोणीही सापडणार नाही तुम्हाला. कारण जे काही ज्ञान आहे ते भगवंतापासून आलेलं आहे. भगवद्गीता कोणी सांगितली? सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी. श्रीमद भागवत कोणी सांगितलं? जेव्हा या सृष्टीची उत्पत्तीच झालेली नव्हती. भागवतामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीची कथा आलेली आहे. आणि त्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला सर्व सृष्टी ही अगोदर काय होती? जलमय होती. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, मेघ नव्हते, तारांगणे नव्हते, कोणीच नव्हतं. अवघे शून्येची होते पाही कानोबा तेरे तेरे ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. आणि त्या जलमय अशा प्रवाहामध्ये, जलामध्ये नारायण प्रगट झाले. नारायणाच्या नाभीतून एक कमल निर्माण झालं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. याची नाभी कमले जन्म चतुरानना, येण्याची पडवणे वेद केला शाना. याची नाभी कमले जन्म चतुरानना. संतांनी वर्णन केलं, याची नाभी कमली जन्म चतुरानना. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव उत्पन्न झाले. आता उत्पन्न झाल्याच्या नंतर ब्रह्मदेव चिंता करू लागले. काय चिंता करू लागले? विचार करू लागले, ज्या अर्थी मी उत्पन्न झालो त्या अर्थी मला उत्पन्न करणारा असला पाहिजे. पुत्र आहे त्या अर्थी बाप असला पाहिजे. मला कोणी उत्पन्न केला असेल असा विचार करू लागले. आहे मी कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्हाला उत्पन्न कर्त्याला जाणायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तप करावं लागेल. कारण देव जाणायचा असेल आणि देवाला पाहायचं असेल तर काय करावं लागतं? तप करावं लागतं. देव तपाने भेटत असतो, त्यागाने भेटत असतो, देव व्रतवैकल्याने भेटत असतो. एकादशीला लोकायला वाटते 12 वाजता सोडाव का काय, आणि अशा शेळीसारख्या जगणाऱ्या लोकांना कसा देव भेटल? देवासाठी अनेक प्रकारचा त्याग करावा लागतो. देव त्यागाने भेटत असतो, देव तपश्चर्येने भेटत असतो. तपे बिन देवा दिला बिन प्राप्त, तपे बिन देवा दिला बिन प्राप्त. गुजे विनही तर कोण सांगे. ज्ञानोबराय सांगतात, तपाशिवाय देव भेटत नाही. तपामध्ये खूप मोठी शक्ती, तपाचे सामर्थ्य. तपीनला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाने वैकुंठाला जाता येतं, तपाने चिरंजीव होता येतं आणि तपाने देव होता येतं. ज्यांनी ज्यांनी तप केलं ते देव झाले. ज्ञानोबरायांनी तपश्चर्या केली, देव झाले. दत्तात्रय प्रभू सुख याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणूने हरीच झाले. तपाचं सामर्थ्य. ब्रह्मदेव तपश्चर्या करू लागले, आकाशवाणी झाली, तप करा. तपश्चर्या केली आणि तपाच्या सामर्थ्याने नारायण ब्रह्मदेवाच्या समोर प्रगट झाले चतुर्भुज रूपामध्ये. आणि देवाने ब्रह्मदेवाला आदेश केला. काय आज्ञा केली? की आता तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा. ब्रह्मदेव म्हटले, देवा मी जर सृष्टीची उत्पत्ती केली तर मला कर्तेपणाचा काय होईल? अहंकार होईल. प्रत्येक माणसाला कर्तेपणाचा काय होतो?
अहंकार होतो. कधी कधी लोक आम्हाला चहा प्यायला घरी घेऊन जातात. कथेला कीर्तनाला गेलो की लोक म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमचे पाय तुमच्या घराला लावल्यावर काय होतं अजून काही मला कळलं नाही, पण आमच्या पायाने आमच्या घरादाराचा सत्यानाश झाला एवढं खरं आहे. विठ्ठल विठ्ठल मग चहा घ्यायला लोक घेऊन जातात आणि घेऊन गेले की मग सांगत राहतात. काही काही लोकांची सवय असते, महाराज हे घर आम्ही बांधलं, आमच्या वडिलाच्या काळात आमचं काही खरं नव्हतं, 2 एकर जमीन होती, आता मी माझ्याकडे सत्ता आल्यापासून माझ्याकडे व्यवहार आल्यापासून 2 एकरची 15 एकर केली. पूर्वी मातीचं घर होतं, आता 2-3 मजली घर झालं. आणि काही काही तर एवढं दाखवतात, देवघर दाखवतात, किचन रूम दाखवतात. काही काही म्हणतात आमचा संडास पहा. आता संडास काय पायाची वस्तू असते का? काय दाखवतील लोक सांगता येत नाही. आणि ते सांगत राहतात की हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं. मला सांगा, जो घर बांधतो त्याला अहंकार होतो, जो जमीन घेतो त्याला अहंकार होतो, जो संडास बांधतो त्याला अहंकार होतो. आता ब्रह्मदेवाला तर सृष्टी उत्पन्न करायची. मग ब्रह्मदेव म्हटला मी जर सृष्टी उत्पन्न केली, मला जर कर्तेपणाचा अहंकार झाला तर अहंकार झाल्याबरोबर केलेल्या कर्माचं फल मला मिळणार नाही. कारण नेम असा आहे, कामेन कर्म नाशस्यात्, क्रोधेन ज्ञाननाशनम, लोभेन भक्तिनाशस्यात्, तस्मात् एतत्रयं तजेत. हे तिन्ही जव जीवी जागती, तव वरी निकियाची प्राप्ती, ते माझे कानन ऐकती देवई मने. म्हणून मला अहंकार नाही आला पाहिजे. अहंकार आला तुका मने वाया गेला. अहंकार येऊ नये याच्याकरता एखादी काही गोळी औषधी असेल तुमच्याकडे तर द्या. आता अहंकार येऊ नये याच्याकरता काही गोळी औषधी का नाही. देवाने सांगितलं एक माझ्याकडे गुह्य असं परमज्ञान आहे, जे तुम्ही श्रवण केल्याच्या नंतर तुम्हाला अहंकार होणार नाही. आणि ते ज्ञान आजपर्यंत मी कोणाला सांगितलं नाही, आणि खरोखर सांगितलं नाही. देवाने 2-3 लोकांनाच ज्ञान सांगितलं, एक उद्धव, एक ब्रह्मदेव आणि एक अर्जुन. याच्या व्यतिरिक्त देवाने ज्ञान सांगितलं नाही. देव स्वतः सांगतायत अर्जुनाला, जेन सांगे माता देवकीशी, जेन सांगे पित्या वसुदेवासी, जेन सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य ज्ञान अर्जुनेशी सांगतसे. ते गुह्य ज्ञान मी तुम्हाला सांगतो ब्रह्मदेवा, ते तुम्ही श्रवण करा.